रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री दासबोध कथासारमधील दशक 6वा, त्यातील समास 1 ते समास 10. त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. तर मग चला आता आपण सुरुवात करूया. दशक 6वा, देवाचा शोध. समास 1, देवशोधन. आपल्याला एखाद्या गावात राहावयाचे झाल्यास तिथल्या प्रमुखाला भेटून आपली माहिती सांगून मग तिथे राहणे हे चांगले असते. नाहीतर असे होईल की गावात जर काही चोरी वगैरे झाली तर आपण अनोळखी असल्यामुळे प्रथम आपणावरच आळ येईल व कदाचित शिक्षाही होईल. गावचा जो मुख्य असतो तसाच तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा असे प्रमुख असतात. त्याचप्रमाणे या सर्व सृष्टीचा निर्माता आहे ब्रह्मदेव. त्याच्याही पेक्षा थोर हरी व हर आहेत. परंतु या सर्वांना ज्याने निर्माण केले तोच खरा श्रेष्ठ होय. त्या परमेश्वराचीच ओळख करून घेतली की मग यमयातनांची भीतीच नको. पण ही गोष्ट साधणार कशी? तर त्यासाठी संत संगती धरावी, म्हणजे परमेश्वर कसा आहे ते कळेल. संत हा लोकांमध्ये सामान्याप्रमाणेच वावरत असतो, सर्व व्यवहार करतो, पण अंतरामध्ये मात्र नित्य परमात्म्याशी संलग्न असतो. परमेश्वराला जाणणे हे खरे ज्ञान व त्यानेच सार्थक होते. इतर ज्या गोष्टी आपण शिकतो ते व्यावहारिक ज्ञान होय. त्याने देव भेटणार नाही. तेव्हा साक्षात्कारी पुरुषालाच शरण जावे. नाहीतर ज्याला प्रत्यक्ष अनुभव नाही अशापाशी गेल्यामुळे खरे ज्ञान होणारच नाही. समजा की करंट्याला करंटा भेटला व एक रोगी दुसऱ्या रोग्याला भेटला किंवा दुबळ्यापाशी दुबळा गेला तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. पिशाच्च मुक्ती मिळण्याकरता दुसऱ्या पिशाच्या जवळ जाईल. अगर उन्मत्तापाशी उन्मत्त जाईल तर त्यामुळे काहीच साधणार नाही. जो स्वतःच भीक मागतो त्याच्यापाशी भिक्षा मिळेल का? ज्याला गुरुपरंपराच नाही अशा मनुष्यापाशी दीक्षा मागणे, अमावस्येच्या रात्री उजेडाची वाट पाहणे, बद्धाकडे जाऊन मुक्तीची अपेक्षा करणे हे सर्व निष्फळ आहे. म्हणून जाणकाराचा शोध घेऊन त्याचा अनुग्रह मिळवला पाहिजे, त्यानेच मुक्ती मिळेल. येथे समास 1 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया समास 2, ब्रह्माचा शोध. आता उपदेशाचे स्वरूप ऐका. ज्यामुळे सायुज्य मुक्ती मिळते तोच खरा उपदेश होय. इतर नाना मते, शास्त्रे ही सर्व निरर्थक आहेत. फळाची सालपटे खावीत किंवा धान्याचा कोंडा अगर करवंट्या खाण्याप्रमाणे ती मते आहेत. त्यांचा काहीच उपयोग नसतो. जे अखंड आहे, नामरूपाहूनही वेगळे आहे, आधीही होते व अंतीही असणार, असे पंचभूतांच्याही पलीकडील निर्गुण परमात्मतत्व जाणण्यासाठी उपदेश घ्यावा. ते तत्व कसे आहे तर ते दिसत नाही, त्याचा आवाज ऐकू येत नाही, स्पर्श होत नाही, ते कमी अगर जास्त होत नाही, पण सदा सर्वदा सर्व काळी व सर्वत्र ते असूनही तिथे काळ व मृत्यू मात्र नसतात. असे जे गूढ ब्रह्म आहे त्याचेच चिंतन करीत जावे, तोच खरा देव. नाहीतर सामान्य लोकांसाठी गावोगावी देव आहेतच की, पण जो अदृश्य, अस्पर्श, अगोचर असा देव आहे त्याचा शोध घ्यावा. आपण खरोखर कोण आहोत व कसे आहोत याचा शोध घेत गेले तर एका आत्म्या वाचून अन्य काहीच नाही अशी प्रचिती येईल. मग त्या अवस्थेमध्ये जर पंचमहाभूते व त्रिगुणही उरत नाहीत तर तिथे पाप, पुण्य, जन्ममरण यांचे नावच कशाला? आपले खरे रूप तेच आहे ही प्रचिती आली की त्याच स्मरणात राहावे. यालाच ब्रह्मबोध असे म्हणतात. ते आत्मज्ञान झाले की जन्म सार्थकी लागला. मग तो मनुष्य फक्त साक्षी होऊन राहतो.
प्रथम अध्यात्मश्रवण, मग सद्गुरूंची चरणसेवा, पुढे गुरुप्रसाद व आत्मनिवेदन आणि शेवटी साक्षात्कार असा हा क्रम आहे. त्यानंतर मग काही राहो अथवा जाओ, भक्त मात्र आत्मस्वरूपामध्ये नेहमी स्थिर असतो. येथे समास 2 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया समास 3. मायेची उत्पत्ती. हे निर्गुण परब्रह्म अंतराळासारखे आहे. ते नेहमीच असते. ते अखंड, सर्वव्यापक व अतिसूक्ष्म असे आहे. ते दिसत नाही, जाणवत नाही, त्याला आदी व अंत नाही. ते येत जात नाही, कमी जास्त होत नाही. तसेच ते सदा जवळच असते आणि ते अविनाशी आहे. पण माया मात्र सगुण असून नाशिवंत आहे व दोघे परस्परांशी एकरूप आहेत. हे सत्य योगीच फक्त ओळखतात. उसामध्ये जसा रस असतो तसाच या नामरूपात्मक पंचभौतिक सृष्टीमध्ये आत्मा भरलेला आहे. परंतु रस हा नाशिवंत असल्याकारणाने ही उपमा अपुरी आहे. आत्म्याला उपमा तरी कोणती देणार? तर जशी निर्मळ आकाशात एकाएकी काहीही कारण नसताना वाऱ्याची झुळूक निर्माण होते, तशी माया उत्पन्न होते. मग तिच्यापासून त्रिगुण व पंचभूतात्मक सृष्टीची उत्पत्ती होते. त्यामुळे या सर्वांना व्यापून असणारे असे जे परब्रह्म आहे त्याचीच भक्ती जाणते लोक करतात. आपण कोण व आपले खरे स्वरूप कसे आहे हे जर शोधू लागलो तर असेच होते. जड शरीर, पंचभूते, त्रिगुण हे सर्व जर वगळत गेलो तर अंती जे काही उरेल तेच आपले स्वरूप असते. मग असे उमजते की आपण व ब्रह्म एकच आहोत. सोहम या शब्दाचा खरा अर्थ हाच आहे. ती अवस्था निर्गुण आहे. तिथे जन्ममरण नाही, पाप व पुण्य नाही, काहीच नाही. तेव्हा देव व भक्त एक होतात. नाहीतर मनुष्य 25 तत्वांच्या गुंत्यात अडकून बसतो. तेव्हा ज्ञानी देहधारी असूनही देहापलीकडे राहत असतो असे जाणावे. येथेच समास 3 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया समास 4. कालगणना व परब्रह्म. या परब्रह्माचे आकलन कसे करणार बरे? असे पहा की कृतयुगाची वर्षे 17,28,000, त्रेतायुगाची 12,96,000, द्वापारची 8,64,000 व कलियुगाची 4,32,000 एवढी आहेत. सर्व मिळून 43,20,000 वर्ष होतात. अशी 4 युगे एका मागोमाग एक याप्रमाणे 1,000 वेळा गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस उलटतो. असे ब्रह्मदेवाचे 1000 दिवस उलटले की विष्णूची एक घटका भरते. अशा 1,000 घटका भरल्या की शिवाचे 1 पळ आणि शिवाची 1000 पळे होतात. तेव्हा शक्तीचे अर्धा पळ व्यतीत होते. अशा अगणित शक्ती उत्पन्न होतात व नष्ट होतात. तरी परब्रह्म मात्र जैसे थे असते. त्याचे वर्णन वेदसुद्धा करू शकत नाहीत. आजपर्यंत सध्याच्या कलियुगाची 4,760 वर्षे म्हणजेच इसवी सन 1659 उलटली आहेत. अजून 4,27,240 वर्षे शिल्लक आहेत. त्यातसुद्धा काय काय घडणार आहे त्याचा अंदाजही करणे अशक्य आहे. मग या चराचर सृष्टीच्या पलीकडे जे अनंत, अखंड व अविनाशी आहे असे काही आहे त्याचा थांग लागणे शक्यच नाही. त्यातही कोण लहान कोण मोठा असा वादविवाद मूर्ख लोक करीत राहतात. पण ही सर्व सृष्टी जिथे कल्पांतकाळी विलयाला जाते तिथे या वादाला काय अर्थ उरतो बरे? साधू मात्र आत्म्याशिवाय इतर सर्व भ्रामक आहे हे जाणून असतात. कारण ते स्वप्नासारखे क्षणिक असते. ज्यावेळी ब्रह्मा हरिहरांसह सर्वच नाश पावेल त्यावेळी जे उरेल तेच केवळ सत्य हे संतच ओळखतात. त्याला आदी नाही व अंतही नाही. त्याची ओळख जो करून देईल तोच खरा ब्रह्मवेत्ता आणि तोच खरा ब्राह्मण होय. येथे समास 4 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया
समास 5. माया व ब्रह्म यांची तुलना. श्रोत्यांचा असा प्रश्न आहे की माया व ब्रह्म यातला फरक उलगडून सांगा. असो, या निमित्ताने निरूपण ऐका. ब्रह्म हे निर्गुण असून त्याला आकार नाही, पण माया ही सगुण असून साकार आहे. ब्रह्म अमर्याद तर माया मात्र मर्यादित. ब्रह्म निर्मळ, स्थिर, निरुपाधी तर माया चंचल व उपाधी युक्त. ब्रह्म अदृश्य, माया दृश्य. ब्रह्म जाणवत नाही, माया जाणवते. माया विनाशी, ब्रह्म अविनाशी. माया घडते व कल्पांती खचते, ब्रह्म घडत नसते व खचत नसते. माया अज्ञानाला रुजते, पण ब्रह्म रुचत नाही. माया जन्मते वर मरते, तर ब्रह्म अजन्मा व अमर. मायेचे ध्यान करता येते, ब्रह्माचे नाही. माया तुटते, फुटते, विटते, पण ब्रह्म तसे नसते. मायेला विकार व कर्तृत्व आहे, ब्रह्माला नाही. माया अनेक रूपी, तर ब्रह्माला रूपच नाही. हे सर्व विवेकी जाणतो. माया लहान, ब्रह्मश्रेष्ठ. माया निसार, तर ब्रह्मसार. अशा प्रकारे मायेने ब्रह्म झाकले गेले आहे. मात्र संत काय करतात, तर शेवाळ दूर करून पाणी प्यावे किंवा पाणी काढून दूध प्यावे, तसे माया बाजूला सारून ब्रह्माचा अनुभव घेतात. माया स्थूल, तर ब्रह्म सूक्ष्म. माया दिसते, विषम असते व साधता येते, पण ब्रह्म मात्र अदृश्य, सर्वत्र समरस व असाध्य आहे. माया पुराव्याने सिद्ध होते, परंतु ब्रह्माचे तसे नाही. मायेमध्ये मी तूपणा आहे, ब्रह्मात तो नाही. माया ही पूर्व पक्ष, तर ब्रह्म सिद्धांत. ब्रह्म अकर्ता, माया करते. ब्रह्म हे परिपूर्ण, तर माया अपूर्ण. ब्रह्म अखंड, माया जुनी व तुटक. माया निरसता येते, पण ब्रह्म तसे नाही. माया कठीण, तर ब्रह्म मृदू. ते ब्रह्म कसे आहे हे सांगता येत नाही, परंतु मायेचे मात्र वर्णन करता येते. मायेवर कालगतीचा परिणाम होतो, ब्रह्मावर तो होत नसतो. असा मायेचा विस्तार किती म्हणून सांगावा. सृष्टीचा कारभार सतत चालतच असतो. परमेश्वर मात्र चराचराला आतून व बाहेरून व्यापून असतो, तरीही तो अलिप्त असतो. हे सर्व जर जाणता आले, तर जन्म मृत्यू चुकविता येतो. ते कसे साधेल, तर संतांना शरण जाण्याने साधेल. अरे शिष्या, संतांचे महात्म्य कितीही सांगत बसलो तरी संपणार नाही. त्यांच्या कृपेनेच जगत आत्मा आपल्या हृदयात प्रगट होतो. बरे, येथेच समास 5वा समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया समास 6वा, सृष्टीचे स्वरूप. शिष्य पुन्हा विचारू लागला की स्वामी, तुम्ही सांगता की सृष्टीच्याही आधी फक्त ब्रह्मच होते आणि त्यावेळी सृष्टीच नव्हती, पण आता तर प्रत्यक्ष सृष्टी दिसते आहे, तर ती सत्य की असत्य. तेव्हा गुरु म्हणतात, भगवंताचे वचन आहे की जीवभूतः सनातनः, अर्थात सृष्टी सत्य आहे. पण वेदांत सांगतो की यददृष्टम तन्नष्टम, अर्थात सृष्टी नश्वर आहे. आता खऱ्या खोट्याचा निवाडा कसा होणार, तर जो अज्ञानी आहे त्याच्यापुरती सृष्टी सत्य आहे. देव, धर्म, मूर्तीपूजा हे सर्व खरेच आहे, परंतु ज्ञानी म्हणतो की मूर्खस्य प्रतिमा पूजा. त्यावर अज्ञानी विचारतो की मग गुरुभजन, स्नान, संध्या, तीर्थयात्रा हे तू तरी कशासाठी करतोस. जीवभूतः सनातनः हे वाक्य नाकारतोस का म्हणून. त्यावर ज्ञानी सांगतो की अरे, तुला त्यातील गूढार्थ मुळी कळलाच नाही. पिंपळ व मन या माझ्याच विभूती आहेत असे भगवंत म्हणतो, परंतु पिंपळ तर नाशिवंत आहे व मन चंचल आहे हे सर्वच लोक जाणतात. ग्रंथात व शास्त्रांत परस्पर विरोधी अनेक सिद्धांत असतात,
पण त्यातील रहस्याचा उलगडा सद्गुरू वाचून होणार नाही. मूर्ती आपणच कल्पनेने घडवतो व ती मूर्ती फुटली तुटली तर दुःख करीत बसतो. देव असा बनविता येत नाही व नष्टही होत नाही. तो पंचभौतिक सृष्टीच्या अगोदरपासून आहे व सृष्टीचा अंत झाल्यानंतरही तो असणारच, हे संतच जाणतात. सृष्टीचे 8 प्रकार आहेत. कल्पना सृष्टी, 2 शब्दसृष्टी, 3 प्रत्यक्ष दिसणारी सृष्टी, 4 चित्रसृष्टी, 5 स्वप्नात दिसते ती सृष्टी, 6 गंधर्व सृष्टी, 7 तापामध्ये होणारे भास ही सृष्टी व 8 नजरबंदी करून दाखवली जाते ती सृष्टी. तर यातली श्रेष्ठ कोणती आणि सत्य कोणती? तर सर्वच सृष्टी नाशवंत आहेत, पण मन स्थिर व्हावे याकरिता सगुणाची भक्ती केली पाहिजे. त्यातूनच निर्गुणाची प्राप्ती होते. तथापि संत संगतीशिवाय हे जमणार नाही, हेही खरेच आहे. नाहीतर चित्तातील संशय मात्र काही केल्या जाणार नाही. आता शिष्याच्या आणखी काही शंका व त्यांचे समाधान पुढच्या समासात सांगणार आहे. येथेच 6वा समास समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया समास 7. सगुणाचे भजन कशा करिता? शिष्य विचारतो की ज्ञान झाल्यामुळे दृश्य सृष्टी मिथ्या आहे हे कळले, तर मग सगुण भजन का करावे? ज्ञानाहून श्रेष्ठ जर काहीच नाही तर उपासना केल्यामुळे आणखी काय मिळणार आहे? सर्वच नाशिवंत आहे, तर मग सत्य सोडून असत्य कशासाठी भजावे? कारण निर्गुणाने मोक्ष मिळतो, परंतु सगुणाने काय मिळते? सगुण हे नाशिवंत आहे हे सांगता व पुन्हा भजन कर असेही म्हणता, हे कसे काय? मुख्य ते ज्ञान झाल्यावर पुन्हा भजनाचा खटाटोप कशा करिता? गुरु म्हणतात, अरे गुरुची आज्ञा पाळणे हाच मुख्य परमार्थ आहे. ती पाळली नाही तर परमार्थ कुठला? तेव्हा तू गुरु आज्ञाच पाळीत जा. पुन्हा श्रोता विचारतो की ज्ञान मिळाले तर नशीब बदलत नाही, जे होणार आहे ते घडणारच. मग भजनामुळे कोणता असा उपकार होणार? कसला चमत्कार दिसणार? तुमची आज्ञा प्रमाण आहे हे निर्विवाद, पण माझ्या मनातील गोंधळ शांत करा. गुरु सांगू लागले की ठीक आहे, आता असे सांग की ज्ञान झाल्यानंतर तुझ्यात कोणता फरक पडला? जेवणे, खाणे, झोप, मलमूत्र विसर्जन, जनसंपर्क या गोष्टी तर कराव्याच लागतात. नित्यकर्मे करणे भाग आहे. मग फक्त भजन तेवढे नकोसे झाले का? धन्यासमोर नागदुऱ्या काढावयाच्या आणि देवाचे भजन मात्र करावयाचे नाही, हे कसले तुझे ज्ञान? अरे विधी हरिहर सुद्धा ज्याच्या आज्ञा पाळतात त्या गुरुदेवांना तू मानले नाहीस, तर त्यात कुणाचे काय गेले? आता आमचा कुळनायक रघुनाथ आहे, तोच सर्व देवांना सोडविणारा व सर्व समर्थ आहे. त्याचे आम्ही सेवक असून सेवा केल्यामुळेच आम्हास ज्ञान मिळाले. मग तिथे जर निष्ठा नसेल तर पतनच होणार. गुरुचे वचन हेच खरे सार आहे, ते चुकीचे कसे म्हणता येईल? त्यामुळे गुरु नाराज होतील व तेच आपले कमनशीब ठरेल, हे शहाणे जाणतात. पण तू तर पुस्तकी पंडितच आहेस. मीत मोठा असे ज्याला वाटते व ज्यामुळे भजन टाकून देतो तो खरा देह अभिमानीच म्हटला पाहिजे. त्यामुळे धड ज्ञान नाही की धड भजन नाही अशी अवस्था होते. तर आता भ्रम सोड आणि रामभजनाला लाग पाहू. राम जेव्हा कृपा करतो तेव्हा विघ्ने नाहीशी होऊन मनात जे योजावे तेच घडते. त्याने ज्ञान तर होतेच, शिवाय आपले महत्त्व वाढते. हे मी माझ्या अनुभवाचे तुला सांगत आहे. करता करविता श्रीराम आहे हे जाणून मीपणा सोडून दे, म्हणजे तू सुखी होशील. कारण देवाला त्रैलोक्य ओळखते व आपणास कुणीच ओळखत नाही. ब्रह्मादिक देवसुद्धा राम भजन करतात, तसेच तूही कर, म्हणजे सर्व मिथ्या कसे त्याचा उलगडा होईल. श्रोत्याने पुन्हा विचारले,
सर्वच जर मिथ्या आहे तर त्याचा अनुभव मात्र येतो तो कसा? येथे समास 7 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया समास 8. दिसते तसे नसते. मागे श्रोत्यांनी विचारले की जे दिसते ते मिथ्या असूनही का दिसते? तर याचे उत्तर ऐका. जे मला दिसते तेच फक्त खरे आणि इतर सर्व खोटे असे म्हणणे हा मूर्खपणा आहे. हरणाला मृगजळ दिसते, मातीचे पुतळे खरे वाटतात, स्वप्नांमध्ये अनेक घटना घडतात, पाण्यात आकाश उलटे दिसते, फुटक्या आरशात अनेक प्रतिबिंबे दिसतात, नदीच्या काठावरून जाणारी माणसे नदीच्या पाण्यात उलटी दिसतात, वाद्याची तार छेडली तर अनेक तारा दिसतात, पण हे सर्व भास आहेत. नजरबंदी, इंद्रजाल विद्या यांच्यामुळे जादूगार दृश्ये दाखवतो, पण ती खरी नसतात. राक्षसी माया तर देवांसह भुरळ पाडते. जसा राम सोन्याचा हरिण पाहून भुलला होता, राक्षसांची अवडंबरी माया, मनुष्यांची जादूविद्या तशीच भगवंताची माया आहे. ती खरीच वाटते याचे कारण आहे अविद्या. तुझा देहसुद्धा अविद्येचाच आहे म्हणून तुला सृष्टी सत्य वाटते. हा देह म्हणजेच मी अशा धारणेमुळे असे घडते. देहाचा अभिमान धरून ब्रह्माचा शोध घेण्यास जावे तर मध्ये ही माईक सृष्टी उभी राहून वाट अडवून धरते. म्हणून मीपणा न सोडता परब्रह्म पाहू जाईल तो ज्ञानी नव्हे, तर मूर्ख व आंधळाच म्हटला पाहिजे. जे जे काही नजरेस दिसते व मनास भासते ते नश्वर असून परब्रह्म मात्र चिरंतन आहे असा शास्त्रांचा निर्णय आहे. हा हाडा मांसाचा देह म्हणजेच मी असे समजू नको, तर तुझे खरे स्वरूप जाणून घे. मग परब्रह्माशी एकरूप होऊन राहा, म्हणजे तू निशंक होशील व तुला खरेखुरे समाधान लाभेल. येथे समास 8 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया समास 9. मुख्य सार कसे निवडावे? धन अमर्याद आहे, पण ते झाकलेले असेल तर लोकांना कळत नसते. ते तर वरचे झाकणच पाहतात. तसेच जे दिसते ते माईक असून सर्व त्यालाच भुलतात, परंतु जो विवेकी असतो तो त्याच्याही पलीकडील वस्तू जाणतो. एखाद्या सरोवराच्या तळाशी संपत्ती असते, तथापि सर्वसाधारण लोकांना फक्त पाणीच दिसते, मात्र जाणकाराला ती संपत्ती ठाऊक असते. त्याचप्रमाणे सर्व लोक दृश्य सृष्टी हेच सर्वस्व असे समजतात, पण जाणता मात्र तिच्या पलीकडचे परतत्व घेतो. तेव्हा सार कोणते व असार कोणते ते फक्त तोच जाणतो. जे महत्त्वाचे आहे ते सर्वत्र नसून फार दुर्मिळ असते. ज्याप्रमाणे पाषाण उदंड आहेत, पण रत्ने मात्र क्वचित किंवा वनस्पती लक्षावधी आहेत, तरी कल्पवृक्ष व चंदन मात्र थोडेच असून भाग्यवंतालाच मिळतात. सृष्टीत गुरे थोडी का आहेत, पण कामधेनू मात्र इंद्राच्याच नशिबी. व्यापारधंदा करणारे कितीतरी आहेत, परंतु कुबेर तो कुबेर, त्याची सर कुणालाही येणार नाही. तसाच ज्ञानी योगी हा खरा आत्मज्ञानाचा अधिकारी असतो. इतर लोक मात्र शास्त्रे व नाना मते शोधित असतात. तेव्हा परमात्म्याच्या प्राप्तीकरिता संत संगतीच हवी. राजाशी जर का मैत्री होईल तर मग श्रीमंती दूर नाही. त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुषाची संगतीच धरायला हवी, म्हणजे परब्रह्मप्राप्ती सहजासहजी होते. आणखी एक गोष्ट महत्त्वाची अशी की नेहमी सार कोणते व असार कोणते याचा विचार आपल्या मनाशी करीत राहिले पाहिजे. त्यासाठी संसार टाकायला नको की कामधंदा सोडायला नको, मात्र हे स्वतः करून पाहायला हवे. ज्याला प्रचिती हवी असेल त्याने या मार्गाने जाऊन ती घ्यावी. प्रत्यक्ष अनुभव आणि तर्क यात फार फरक आहे, आणि अनुभव हा रोकडा असतो. आता करा व पुढच्या जन्मात फळ मिळवा असा उधारीचा वायदा तिथे नाही. आत्मसाक्षात्कार होतो त्या क्षणीच जीव संसारातून मुक्त होतो. याच देहात व याच जन्मात ही गोष्ट शक्य आहे. आता हे ज्याला पटणार नाही तो पतन
पावेलच. विदेह मुक्तीचे लक्षण हेच आहे की असा मनुष्य सर्व कर्तव्ये करूनही कर्मबंधनांपासून मुक्त असतो. तो कसा? तर जीवनमुक्ताचे रहस्य जो जीवनमुक्त असेल तोच जाणेल. त्यासाठी सद्गुरु वचनाचे पालन करून स्वतः हा अनुभव घेतला पाहिजे. येथे समास 9 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया समास 10. शब्दांच्या पलीकडचे. शिष्य विचारतो की अहो गुरुदेव, समाधान हे बोलून दाखवता येत नाही असे सांगतात. जसा मुक्या मनुष्याने गूळ खाल्ला तर तो कसा लागला हे त्याला सांगता येणार नाही, त्याचप्रमाणे आणि जे कोणी सांगतात ते अवघड शब्दात असते आणि ते मला उमजत नाही, तरी ते मला समजेल असे सोपे करून सांगा. त्यावर उत्तरादाखल गुरु म्हणतात, अरे ते बोलून दाखवता येत नाही हे खरेच आहे, परंतु बोलल्याशिवाय कळणारही नाही. तिथे आपला तर्क व कल्पना उपयोगाची नाहीत. ते म्हणजे वेदांचे गुप्त ज्ञान अर्थात परब्रह्म हेच होय. त्याकरिता संतांची संगत धरावी म्हणजे सर्वच कळते. जे सांगता येत नसते ते सांगून चव करण्याकरिता गूळ हातात देणे ही गोष्ट फक्त सद्गुरूच करू शकतात. सद्गुरूंची कृपा झाली की निश्चयाने आपला आपण शोध घेत जावे, म्हणजे अचानकपणे समाधी लागते व सद्वस्तूचा साक्षात्कार होतो व खरेखुरे समाधान होते. त्यावेळी मी ही जाणीवच उरत नाही आणि म्हणूनच ते अनिर्वचनीय असते. शब्द फोडून त्यातला अर्थ शोधून गेलो तर शब्द उरतच नसतो. म्हणजे शब्द हा सालीसारखा असून सद्वस्तू ही धान्याप्रमाणे आहे. धान्य हाती लागल्यानंतर सालपटाचे काय महत्त्व उरते सांग बरे. तथापि ही गोष्ट अनुभवायची असते. तिथे शब्दाचे कामच नाही. उदाहरणार्थ रात्र व दिवस हे सूर्यामुळे होतात, पण सूर्यच जर नसेल तर त्या स्थितीला काय म्हणणार? शब्द व मौन यांना कारण आहे ओंकार अर्थात मूळ ध्वनी. जर का ओंकार निघून गेला तर जे उरेल ते कसे सांगता येईल? अनुभव घेणारा व अनुभव या मायेच्या गोष्टी आहेत. त्या सांगता येणे शक्य आहे, पण दोन्ही एकरूप होतात तेव्हा कोणती अवस्था असते ते कसे सांगावे? अजरामर असा आत्मा स्वतःला विसरून अज्ञान झोपेत स्वप्ने पाहतो. मग तो सद्गुरु कृपेने जेव्हा जागा होतो तेव्हा झोपही जाते आणि स्वप्नही नष्ट होते. मग जे काही उरते त्याचे वर्णन करताच येणार नाही. त्यावर शिष्याने पुन्हा प्रश्न केला की गुरुदेव, आता जे तुम्ही समजाविले ते आणखी सोपे करून सांगा. म्हणजे अजन्मा तो कोण? त्याला स्वप्न कसे पडले? गुरु सांगतात, अरे अजन्मा तो स्वतः तूच आहेस. तू स्वप्नात स्वप्न पाहिलेस याचा अर्थ असा आहे की तू संसारात गुंतला होतास, पण सद्गुरु कृपेने जागा झालास तरी अनुभवाची चर्चा करतोस. तर तुला खरी जाग आलेलीच नाही. आपण जागा झालो असे बोलून दाखवितोस, ही पण भ्रांतीच आहे. खरी खुरी जाग येते तेव्हा तिथे शब्दच उरत नाही. ती स्थिती निशब्द आहे. म्हणूनच ती स्थिती शब्दांच्या पलीकडची आहे असे ओळखावे. येथेच समास 10 समाप्त होतो, तसेच दशक 6 सुद्धा समाप्त होतो. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दशक 7 14 प्रकारचे ब्रह्म. जय जय रघुवीर समर्थ.